इंदुबाई सुरेश शिंगारे. काय झालं? काय चोर आले रात्री, आम्हाला काहीच समजलं नाही भाऊ. एकदम आले ते लगे, चाकू आणि तेन होते त्यांच्याजवळ, हाताला बंद होते, त्यांच्या हातात काट्या. काय काय होतं हात्यार? काय काय होते? चाकू होते, काट्या होत्या. 4 जण होते ते. काळे कपडे, शर्ट काळेच होते, टोप्या होत्या. मध्ये कशी शिरले ते? तिकून दरुजा करून शिरले. म्हणजे पाठीमागचा दरवाजा तोडला? मग दरवाजा वाजत होता, नाही म्हणलं काय काय. मग ते म्हणे माझं रे एक बाबासाहेब आहे असं म्हणले बरं का. मी नाही काहीतरी भानगड अशी केली. मी लगेच उठून गेलं ना, त्यानं ते लगेच तिकून 4 जण आली एकदम. माझे वडील आम्ही इकून गेलो, ते तिकून आले ना, लगे मालकाला माराशीच केलं त्यानं. आम्हाला काहीच सुधरून नाही गेलं. काय काय केलं? दोन्ही पोथी पण गेल्या माझ्या आईच. भाराच्या पाटल्या होत्या, पाटल्या, कुडकं, टापस सगळं गेलं माझं. सोनाचं बी पाळ्या, मणी होते 40, वर कातर बाळे होते कानात, आणि कुडकं होते तिचे. नातीचे बाळे होत्या गरमच्या, जोडे होते तिचे 2.5 बाराचे. माझं नाव राणी बाबासाहेब शिंगारे. ते इकडून समोरून या दरवाजात ठोकीत होते का, तर मी मध्ये पोराला बिस्किट घालत होते. मग ते मध्ये आले, तर मग ते मी उठून बसले. लगे ते आले, त्यांनी मला चाकू लावला. मग मी याला जवळ घेतलं आणि त्यांना उठवलं. त्यांच्या अंगावर नुसती रग टाकून राहिली बाबा. वरून रग टाकायचं पण उठून देत नव्हता. तो काय म्हणायचं, तोंड झाकेव नाही तर मग तो नाही का आतडे हे करून म्हणायचं. असं म्हणतो. काय 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 काढून घेतलं की तुम्ही? कसं काय केलं नेमकं? काय झालं? माझ्या हातात गळ्यातली पोत मागितली, त्याने काढून द्या म्हणे. मी लगेच माझ्या हाताला काढून त्यांच्या हातात देऊन टाकली. आणि ते कानातली देऊन मी नकली, तर ते नकली तरी द्या, मी लगेच काढून देऊन टाकले. मग त्याने ते बाळ्या नेल कटरनं कट करून घेतले. नेल कटर सुकेसरून आणलं त्याने, कट करून घेतले. अच्छा, घरातूनच नेल कटर घेतलं? अच्छा, किती लोक होते? 4 जण होते. अच्छा, हिरवी टोपी होती. अजून? हिरवी टोपी होती, त्यानं काळं जर्किन घाललं होतं, काळी पॅन्ट होती, रुमाल तोंड बांधलं, पांढरा रुमाल होता. जो समोर उभा होता चाकू घेऊन त्याला. हातात काय होतं म्हटलं तुम्ही? तांब्याचं कड असं पितळासारखं दिसत होते. कड होत, त्याला कानातून बाळ्या काढल्या. मग मला त्याला शांत कर, रडू नको देऊ त्याला.